हॅलो माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय क्लास 8 नवीन चॅप्टरचं नाव आहे व्हेरिएशन्स. व्हेरिएशनचा अर्थ काय बघा. व्हेरिएशनचा अर्थ होतो बदल. मग हा बदल कसा? हा बदल असतो एक डायरेक्ट असतो आणि एक असतो इनडायरेक्ट. मग डायरेक्ट बदल कसा असतो? डायरेक्ट बदल असा असतो बाळांनो, एक गोष्ट वाढली तर त्याच्यासोबत दुसरी गोष्ट वाढते आणि एक गोष्ट कमी झाली तर त्याच्यासोबत दुसरी गोष्ट कमी होते. तुम्ही अभ्यास जास्त केला तर मार्क पण जास्त पडतील, तुम्ही अभ्यास कमी केला तर मार्क पण कमी पडतील. याला डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. म्हणजे हे एक दुसऱ्यावर डायरेक्टली अवलंबून आहे. राईट? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. जर तुम्ही हेल्दी फूड घेतलं तर तुमची बॉडी पण पॉवरफुल बनणार. जर तुम्ही वीक फूड घेताय, राईट, तर तुमची बॉडी सुद्धा वीक राहणार. म्हणजे हे रिलेशन कसं? हे रिलेशन डायरेक्ट आहे. राईट? आणि एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होते आणि दुसरी गोष्ट कमी झाली याचा अर्थ एक गोष्ट वाढली. याला इनडायरेक्ट म्हणतात. मग इनडायरेक्ट आणि डायरेक्ट व्हेरिएशनचा इथं अभ्यास करायचा. जर एक गोष्ट वाढते तर बाळांनो, एक गोष्ट वाढते तर तुम्ही मात्र घेणार डायरेक्ट. म्हणजे एक्स वाढतोय, वाय कमी होतो, हे झालं इनडायरेक्ट. आणि एक्स वाढतोय त्याच्यासोबत वाय सुद्धा वाढतोय, याला म्हणतात डायरेक्ट व्हेरिएशन. एक्स कमी झाला, वाय सुद्धा कमी झाला, याला सुद्धा डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. एक्स कमी, वाय वाढतोय, याला इनडायरेक्ट. बस हा जो चॅप्टर या दोनच गोष्टी होता. पहिली प्रॅक्टिस सेट ही डायरेक्ट वर आहे आणि दुसरी प्रॅक्टिस सेट ही इनडायरेक्ट. आणि आपल्याला चॅप्टर एकदम व्यवस्थित बघायचं आहे. आणि आज तुमची प्रॅक्टिस सेट 7.1 आपण बघतोय आणि लगेच आपण स्टार्ट करूया. तर तयार आहात तर स्टार्ट करूया. तर बघा, कन्सेप्ट काय? कन्सेप्ट मी तुम्हाला अगोदर समजून सांगितली. आता बघा, हा प्रश्न कसा आहे, राईट? मग प्रश्न कसा आहे हे महत्वाचं आहे. राजाओ मग काय सांगून चाललंय बघा. मी तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगितल्या, परत एकदा सांगतोय. डायरेक्ट व्हेरिएशन, ह्याच एकाच कन्सेप्टवर बोलू आता. डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनचा अर्थ होतो, जर एखादी कोणती गोष्ट एक्स असेल आणि दुसरी गोष्ट वाय असेल, एक्स वर वाय डिपेंड असेल किंवा वाय एक्स वर डिपेंड आहे. कशावर बाळांनो? हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा चिन्ह आहे. कशाचं आहे? याला अल्फा म्हणू शकता. काय म्हणणार? हा, व्हेरिएशन दोन प्रकारचे असतात. व्हेरिएशन किती टाईपचे असतात बोला? व्हेरिएशन असतात दोन प्रकारचे. एकाचं नाव काय? डायरेक्ट व्हेरिएशन. एकाचं नाव काय? इनडायरेक्ट व्हेरिएशन. इनडायरेक्ट व्हेरिएशन. इनडायरेक्ट व्हेरिएशन्स. मग इनडायरेक्ट व्हेरिएशन याच्यात कसं लिहिणार? एक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. याला वाचता आलं पाहिजे. याला कसं वाचणार बोला? एक्स इज, वाचा, डायरेक्टली बोला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. आणि याला कसं वाचणार बोला? एक्स इज इनव्हर्सली, हे 1/y जर असेल तर त्याला इनव्हर्सली म्हणतात. काय म्हणणार? हा, इनव्हर्सली एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. प्रोपोर्शनल टू वाय. ठीक आहे. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हा जो सिम्बॉल दिसतो ना, याला अल्फा म्हणतात. काय म्हणता बोला? अल्फा. काय म्हणता? अल्फा. हा 4 दिसतो ना, आडवा 4, याला काय म्हणता? अल्फा. हे अल्फा कशासाठी दाखवतात? हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रिलेशन दाखवण्यासाठी. डायरेक्ट आणि काय बोला? बोला रे बाळांनो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रिलेशन दाखवण्यासाठी अल्फा यूज करतात. चॅप्टरचं नाव आहे व्हेरिएशन. व्हेरिएशनचा अर्थ होतो बदल. मग बदल किती प्रकारचे? बदल आहे दोन प्रकारचे. एकाचं नाव आहे डायरेक्ट व्हेरिएशन आणि एकाचं नाव काय? इनडायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन असं लिहिता, एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. इनडायरेक्ट व्हेरिएशन कसं लिहिणार? एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल, एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह जर काढायचं तिथं के पुट करावं लागतं. काय पुट करायचं बोला? के. मग के वाय एक्स इज इक्वल टू काय झालं बोला? के वाय. मग के काय आहे? के इज अ प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. प्रोपोर्शनल बोला, के काय आहे?
प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. कोणती टर्म आहे? के काय? प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. मग हा y इथं मल्टिपल इकडे येऊन काय होणार? डिवाइड x बाय y इज इक्वल टू काय आलं? के काय? हा आता कॉन्स्टंट रेशो विषयी माहिती देणार. के ची व्हॅल्यू किती आली? x बाय y. मग डायरेक्ट व्हॅरिएशन कशाविषयी माहिती देते? रेशो विषयी. कशाविषयी माहिती देते? रेशो. रेशो दोन गोष्टीच्या कंपॅरिझन, दोन गोष्टीची तुलना जर तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला डायरेक्ट व्हॅरिएशनचाच अभ्यास करायचा बाळांनो. नेहमी लक्षात ठेवा, दोन गोष्टी वन बाय वन, एक संख्या ए आणि दुसरी संख्या बी आहे, ए डिवायडेड बी आहे, याचा अर्थ समजा कंपॅरिझन होते. काय होते? आणि ह्या कंपॅरिझनलाच काय म्हणतात? लक्ष द्या रे, या कंपॅरिझनलाच म्हणतात रेशो प्रोपोर्शनॅलिटी. काय म्हणणार? आणि असल्या याला म्हणतात डायरेक्ट व्हॅरिएशन. आता इनडायरेक्ट व्हॅरिएशन काय? मग आता x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय रे राजा? y. हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं. इथं काय पुट करावं लागेल? के इंटू किती? 1y. आता हा y मल्टिपल आहे, डिवाइड आहे. इकडे बा y काय? डिवाइड आहे ना. हा y इकडे येऊन काय होणार? मल्टिपल. म्हणजे x इंटू y इज इक्वल टू काय आलं? के. मग के इज इक्वल टू काय आलं? x इंटू y. म्हणजे दोन गोष्टीचा प्रोडक्ट, हा दोन गोष्टीचा प्रोडक्ट नेहमी इनव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी शो करतो. काय शो करणार? आणि इथं के चा अर्थ काय? प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. पण हा के कोणता आहे? हा के म्हणजे इथं इनव्हर्सली प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. इनव्हर्स प्रोपोर्शनल, बोला, इनव्हर्स प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. तिथं काय होतं? डायरेक्ट प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. म्हणजे इथं काय आलं? प्रोडक्ट आला. काय आला? म्हणजे दोन गोष्टींचा गुणाकार आला आणि इथं भागाकार आला. जेव्हा जेव्हा भागाकार येणार तेव्हा तेव्हा डायरेक्ट व्हॅरिएशन राहणार, आणि जेव्हा जेव्हा गुणाकार येणार त्यावेळेस इनडायरेक्ट राहणार. इनडायरेक्ट व्हॅरिएशन कोणतं राहणार? बोला. इनडायरेक्ट व्हॅरिएशनला इनव्हर्सली व्हॅरिएशन म्हणतात. इनव्हर्सली व्हॅरिएशन आणि हे डायरेक्टली व्हॅरिएशन. तर दोन कन्सेप्ट कळाल्या का? येस ऑर नो? येस ऑर नो? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. काढशाल ना? आणि हे ऑलरेडी आपल्या बॅच मध्ये सेव्ह होऊन जाईल हा सगळा डेटा. कळालं? नक्की परत एकदा रिपीट करू. व्हॅरिएशनचे किती टाईप? दोन. किती टाईप? दोन. काय काय टाईप आहे? बोला बोला, पटकन सांगा. डायरेक्ट व्हॅरिएशन दुसऱ्या स्लाइडवर घेतो वाटल्यास, नंतर याला कट करून बघा. व्हॅरिएशनचे किती टाईप? व्हॅरिएशनचे किती टाईप? बोला. दोन. एकाचं नाव काय? डायरेक्ट. एकाचं नाव काय? डायरेक्ट. आणि एकाचं नाव काय? इनडायरेक्ट. डायरेक्ट व्हॅरिएशन मध्ये कसं लिहिणार? x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. इनडायरेक्ट व्हॅरिएशन मध्ये कसं लिहिणार? x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. बरोबर? हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं म्हणजे k वाढली याला. इथं x डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं म्हणजे k इंटू 1/y लिहायला. मग इथं काय होणार? हा y इथं येणार, x डिवायडेड बाय y इज इक्वल टू काय राहणार? k. इथं काय राहणार? हा y मल्टिपल होणार, xy इज इक्वल टू काय राहणार? k. मग k इज इक्वल टू इथं काय आलं? x बाय y. भागाकार आहे का गुणाकार आहे रे? भागाकार. आणि इथं k इज इक्वल टू काय आला? गुणाकार, xy. इथं काय झालं? इथं असं झालं, डायरेक्ट प्रोपोर्शनल मध्ये x वाढतोय तर y सुद्धा वाढतोय, x कमी होतोय y सुद्धा कमी होतोय. हे नेहमी लक्षात ठेवायचं. कोणत्या व्हॅरिएशन मध्ये? डायरेक्ट. आणि इनडायरेक्ट मध्ये x वाढतोय तर y मात्र काय होतोय? कमी होतोय. आणि x कमी झाला याचा अर्थ y वाढ. याचे खूप सारे एक्झाम्पल आहे. बरोबर आहे? हा, आंब्याच्या सीझन मध्ये आंबे सुरुवातीला येतात पहा, एप्रिल मे महिन्यात, तर सुरुवातीला महाग असतात, 100 रुपये किलो असतात. जसजसे दिवस जातात काय म्हणजे 1 महिना 2 महिना मे जून वगैरे आंबे स्वस्त होऊन जातात. का बर? काय कारण त्याच्या मागं? कारण की आंब्यांची आवक जास्त होऊन जाते. काय आवक जास्त झाली तर मग काय होणार? त्याची रेट काय होणार? कमी होणार. काय होणार? कमी होणार. म्हणजे प्राइस कधी वाढतात? म्हणजे डिमांड वाढला तर सप्लाय, इकडे लक्ष द्या. ह्या सगळ्या गोष्टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये नेहमी लक्षात ठेवा काय राहणार? डायरेक्ट प्रोपोर्शनल मध्ये काय राहणार? x बाय y. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये काय राहणार? xy. कळालं?
नोट करायचंय का नंतर करता? नंतर करून घेता? शिकू चला नंतर करून घेता. हे सगळं ऑलरेडी सेव्ह राहणार आहे. चला ठीक आहे. हा ह्या शॉर्ट ट्रिक्स आहे आणि आता लगेच तुमचा हा चॅप्टर स्टार्ट होतोय. ठीक आहे. हा हे सगळ्या गोष्टी मी सगळ्या समजून सांगितल्या आणि आता हे डस्टर घेतोय आणि हे सगळं रब करतोय. काय कळेल ना राजा? कळेल ना? येस सर नो? बघा पहिला प्रश्न, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. पण काय यूज करायचंय? सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. आता सर्कम्फरन्स म्हणजे हे सर्कल, इकडे पहा सर्कम्फरन्स, याला काय म्हणता? सर्कम्फरन्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. आर म्हणजे काय रे? रेडियस. आणि सी म्हणजे काय रे? सर्कम्फरन्स. मग याचं रिलेशन कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनलला कसं लिहिता रे? सर्कम्फरन्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. असंच ना? सी म्हणजे काय? सर्कम्फरन्स. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह हेच आहे ना. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? रेडियस. याचा अर्थ आता रेडियस जर मोठी केली, रेडियस छोटी केली तर सर्कल पण छोटं होतं. रेडियस मोठी केली तर सर्कल पण काय होतंय? मोठं होतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कळालं तुम्हाला? सी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. करेक्ट आहे. बघा आन्सर बघू शकता तुम्ही. काय राईट आहे ना? सर्कम्फरन्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? रेडियस. कोणाला? रेडियस. याचा अर्थ सर्कम्फरन्स वाढतोय, याचा अर्थ रेडियस वाढते. रेडियस वाढली याचा अर्थ काय होतोय? सर्कम्फरन्स सुद्धा वाढतोय. क्लिअर झालं? हे अडचण कोणाला? नक्की. आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघा. हे रब करतोय मी, चालेल ना? ह्या सगळ्या कन्सेप्ट समजून सांगितल्या ना तुम्हाला? अरे येस और नो? येस. तर बघा कंझम्पशन ऑफ पेट्रोल. कंझम्पशन ऑफ पेट्रोलला काय म्हणताय? एल. इन कार डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार डी इज द डायरेक्ट व्हेरिएशन. मला सांगा याचं आणि याचं रिलेशन कसं आहे? तुमची 4 व्हीलर आहे समजा. कोणती गाडी आहे बोला? 4 व्हीलर. ही तुमची 4 व्हीलर आहे गाडी, बरोबर आहे. आणि हे तुम्ही आहे, बरोबर आहे. ही गाडी चालेल ना? हा आता याला थोडस असं करू का? हा ठीक आहे. बस का? आणि ही अशी डिझाईन दिली मी गाडी. काय दिलं? ही तुमची गाडी. बस भारी वाटते ना आता? हा दरवाजाची काही गरज नाही. हा कंझम्पशन ऑफ पेट्रोल. याला काय लागतं रे? पेट्रोल लागतं. पेट्रोल लागते. कंझम्पशन काय? बोला रे, बोला. कंझम्पशन ऑफ काय? पेट्रोल इन अ कार. याला यल म्हणायचं. कंझम्पशन ऑफ पेट्रोलला काय म्हणायचं? यल. कार डिस्टन्स, आणि डिस्टन्सला म्हणणार तुम्ही, डिस्टन्सला म्हणणार डी. काय? डी. हा तुम्ही 100 किलोमीटर गेले तर 10 लिटर पेट्रोल लागलं. किती लिटर लागलं रे? 10 लिटर. तुम्ही 200 किलोमीटर गेले तर किती लिटर लागेल रे? 20. तुम्ही 300 किलोमीटर गेले म्हणजे जर डिस्टन्स वाढलं तर पेट्रोल पण वाढतं. परत डिस्टन्स वाढवलं परत पेट्रोल लागलं, परत डिस्टन्स वाढवलं परत पेट्रोल लागलं. मग हे डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट? एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक काय होते? वाढते. मग रिलेशन कसं राहणार? लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. झालं. बघा रे आन्सर हेच आहे का? येस और नो? चेक करा. एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. कळालं? सोपं आहे ना अगदी? सर नेक्स्ट प्रश्न बघूया. बरोबर आहे ना? राईट आन्सर आहे ना? एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. क्लिअर आहे? कळालं तुम्हाला? आता पहा, कंप्लीट द फॉलोइंग कन्सिडरिंग दॅट कॉस्ट ऑफ ऍपल देअर नंबर इन डायरेक्ट व्हेरिएशन. नंबर ऑफ ऍपल म्हणजे एक्स आणि त्याला लागणारा खर्च म्हणजे वाय. नंबर ऑफ ऍपल ला काय आणला? एक्स आणि त्याला कॉस्ट ऑफ ऍपल. हा मला सांगा एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं रे राजा? वाय. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? बोला वाय. मग एक्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं. काय पुट करायचं? के. काय पुट करणार? बोला के.
आता हा वाय मल्टिपल आहे ना, आणि जर तर इकडे येऊन काय होणार, डिवाइड एक्स डिवायडेड बाय के. मी याला असं लिहू शकतो का रे, के इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय वाय, लिहू शकतो ना असं. हा मग एक्स ची व्हॅल्यू किती इथं पहा, पहिल्या याच्यात 1 आणि नंतर वाय ची व्हॅल्यू किती 8, म्हणजे किती राहणार, रेशो बरोबर आला. के किती आलं 1:8. किती आलं 1:8. हा तसंच आता दुसरं करा. हा दुसरं सांगा, के इज इक्वल टू एक्स बाय वाय. हा एक्स किती रे 4, हे किती रे 32, 4 1 4, 4 8 है 32. आलं का वापिस, के इज इक्वल टू किती आलं 1/8. के इज इक्वल टू किती आलं बोला, म्हणजे के ची व्हॅल्यू फिक्स आहे. के ची व्हॅल्यू काय फिक्स, के ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. के ची व्हॅल्यू काय बोला कॉन्स्टंट. किती आहे 1/8. आता तिसरी ही रिकामी जागा भरायची. मग तिथं किती आहे, हे नंबर ऑफ ऍपल किती आहे, नंबर ऑफ ऍपल किती आहे एक्स आहे. किती आहे एक्स. आणि कॉस्ट ऑफ ऍपल किती आहे, कॉस्ट ऑफ ऍपल किती बोला वाय. कॉस्ट ऑफ ऍपल किती वाय. आणि यांचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय वाय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय वाय. मग एक्स इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं, काय पुट करायचं के, के इंटू वाय. आता मला सांगा कोणती किंमत काढायची, श्रद्धा काय काढायचं तुम्हाला, एक्स काढायचं का वाय काढायचं सांगा. हा एक्स काढायचं आपण, ही पहिल्या जागेत काय काढायचं एक्स. हा के ची व्हॅल्यू किती आहे 1/8, 1/8. वाय किती आहे 56. हा किती येणार 8 1 8, 8 7 56. आलं का उत्तर, कळालं कळालं ओके. नंतर दुसरा असाच प्रश्न सांगा, नंबर ऑफ ऍपल, नंबर ऑफ ऍपल किती आहे, हा नंबर ऑफ ऍपल 12 आहे. हा कॉस्ट ऑफ ऍपल किती आहे, कॉस्ट ऑफ ऍपल सांगा किती आहे, कॉस्ट ऑफ ऍपल माहिती आहे का नाही, वाय किती आहे. मग एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय वाय. मग एक्स इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढा के वाय. के ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 1/8 आहे. के ची व्हॅल्यू किती आहे, मग इथे ठेवा एक्स इज इक्वल टू 1/8 इंटू किती रे वाय. एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे, कोणाची व्हॅल्यू माहिती आहे, नंबर ऑफ ऍपल माहिती आहे ना 12. हा इज इक्वल टू 1/8 इंटू वाय. हे 8 इकडे डिवाइड आहे ना, इकडे लक्ष द्या रे, 8 डिवाइड आहे ना, इकडे का होणार मल्टिपल 12 गुणिले 8, 12 8 96. वाय ची किंमत किती आली 96. कळालं, राईट आन्सर 12 8 96. आणि इथं किती आलं रे 7. नक्की ना. आता तिसरा प्रश्न पहा. हा नंबर ऑफ ऍपल माहितीये का, नंबर ऑफ ऍपल माहितीये का नाही माहित, नंबर ऑफ ऍपल माहितीये का नाही, एक्स आहे. किती आहे एक्स. हा कॉस्ट ऑफ ऍपल माहितीये किती आहे 160. कॉस्ट ऑफ ऍपल माहित आहे किती आहे राजा 160. मग तुमच्याकडे रिलेशन एकच आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हो डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढा. हे कसलं चिन्ह आहे 4 उलटे 4 अल्फा म्हणता याला, काय म्हणता. हा एक्स इज इक्वल टू के वाय. मग एक्स ची किंमत माहिती तुम्हाला का नाही माहित, नाही माहित. के ची व्हॅल्यू माहिती 1/8. के ची व्हॅल्यू किती 1/8. वाय किती 160. वाय किती आहे 160. 8 1 8, 8 2 16. किती एक्स किती 20. एक्स किती आहे एक्स. झालं का बघा, आन्सर राईट आहे का आपले सगळे 7 96 आणि 20 बरोबर आहे का बाळांनो. लिहून घेशाल नंतर, याची फाईल ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जाईल. हा व्हॉट्सअपवर येऊन जाईल तुम्हाला. नक्की ना. जाऊया पुढं, स्क्रीनशॉट काढून घ्या. लक्ष. पाचवा प्रश्न काय राजा बाबा इकडे पहा. नेक्स्ट तिसरा प्रश्न, यम आणि एन. यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय बोला एन. यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला आहे सांगा एन ला आहे. कोणाला आहे यम ची व्हॅल्यू. यम डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं, काय टाकायचं रे अंजर के. काय टाकणार के. मग आता यम ची व्हॅल्यू किती राजा 154. यम किती दिलाय 154. हा के एन माहितीये का, माहितीये एन किती आहे 7. हे गिवन आहे ना, गिवन काय काय दिला, यम ची व्हॅल्यू 154 दिली आणि एन ची व्हॅल्यू किती दिली 7.
मग के माहिती का आपल्याला? नाही. 7 इकडे येऊन का होणार सांगा? डिवाइड. मल्टिपल आहे ना? हा, मग इथं लिहिणार के. 7 1 7, 7 2 14, 1 उरला, परत 7 2 14. के ची व्हॅल्यू आली का रे बाळांनो? किती आली? के ची व्हॅल्यू आली 22. आता पुढे काय दिलेलं आहे? फाइंड व्हॅल्यू ऑफ एम. एम माहितीये का? नाही. एन माहितीये का? माहितीये. 14. के किती आहे? 22. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना? एम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला आहे? एन ला. एम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला आहे? एन ला. एम ची किंमत माहिती आहे? नाही. एम ची किंमत माहित नाही. डायरेक्टली प्रोपोर्शनल काढा, सांगा. के एन. के एन. एम एम किती माहित नाही, बट के माहिती आहे 22. हा, एन माहिती आहे किती आहे? 7. किती आहे? 7. 7 2 14, हाच्याला 1. 7 2 14 1 झाले 15. पारे उत्तर 154 आहे का? 154. यस और नो? हा, असं नाही रे. 154 असेल ना? 7 2 14 1. हा हा, हे चुकलं कसं काय? एम ची व्हॅल्यू किती आहे? 154. 7 2 14, परत 7 2 14, बरोबर आहे. एम 154 आहे आणि एन 7 आहे. काय चुकलंय? 308 आलं. एम ची व्हॅल्यू किती? 154 आणि 7. 7 2 14, के 22, बरोबर आहे. के ची व्हॅल्यू किती आहे? 22. अरे अरे, हे 7 नाही रे राजा, 14 आहे ना. इथंच पहा ना. हा, हे पहा, हे किती आहे? इकडे पहा, इथं. हा, इकडे पहा. इकडे पहा. एम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. इकडे पहा रे. एम इज इक्वल टू के एन. एम इज इक्वल टू काय? के एन. के ची व्हॅल्यू किती आहे? 22. एन किती रे? 14 आहे. आपण इथं किती घेतलं? 7. इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. 7 2 14, 7 2 14 ने किती झाले? 15. नाही रे, अरे 7 नाही ना, 14 आहे ना. आपण चुकून वारंवार तेच घेतोय आपण. हा, लक्ष द्या, प्रत्येकाने लक्ष द्या. के ची व्हॅल्यू किती? 22. एन किती आहे? 14. बरोबर. हे एन नाही घ्यायचं, हे एन घेतोय आपण बऱ्याच वेळेस. हे एन घ्यायचंय आपण. प्रश्न दुसरा आहे ना. पहिल्या प्रश्नात एन ची किंमत 7, दुसऱ्या याच्यात किती? 14 आहे. 14 2 किती झाले? 28. हाच्याला किती आले? 2. 14 2 28 आणि 2 किती झाले? 30. हा, हे का पाहता? एम ची व्हॅल्यू किती? 308. देअरफॉर एम इज इक्वल टू 300. कळालं का? पाणी पिऊन घे. काय? पाणी पिऊन घे. 308. कळालं? जाऊया पुढं. अच्छा, नेक्स्ट स्क्रीनशॉट काढा. इफ एन व्हॅरी डायरेक्ट ॲज एम. एन व्हॅरी होतोय डायरेक्ट ॲज काय? एम. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा, आता इकडे पहा रे, कितवा प्रश्न आहे? एम आणि एन. हा, एन व्हॅरी होतोय. कोण होतंय? बघा, कोण व्हॅरी आहे? एन व्हॅरी आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोण आहे? एम. मग एन डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह जर काढायचं तर काय पुट करावं लागतं? के. काय पुट करावं लागतं? के. मग डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह कट जर करायचं तर मग तुम्ही सांगा मला. एन, हा एम कुठे येईन रे? खाली येईन ना, मल्टिपल झाल्यावर. इजिकल टू काय आलं? के. के ची व्हॅल्यू किती आली? एन डिवायडेड बाय एम. आता पहिल्या प्रश्नात एन ची व्हॅल्यू किती रे? 12. असं सांगा ना पटापट. एम किती रे? 3. दुसऱ्याच्यात किती आहे? एन किती? 20. एम किती रे? 5. मग हे 3 चौक 12, हे 5 चौक 20. के किती आलं? 4. के ची किंमत किती आली? दोन्ही प्रश्नावरून तुम्ही काय ठरवणार? के ची किंमत आली 4. के ची किंमत आली 4. आता तुम्ही सांगा, एम दिलेला आहे 6.5. एम किती? 6.5. एन माहित नाही, के माहित आहे 4. तुमच्याकडे फॉर्म्युला लिहिलेला आहे. काय? बोला, काय? बोला ना पटकन.
n is a directly proportional to m. n is a directly proportional to m. मग n is equal to km. n is equal to km. k ची किंमत किती राजा? 4. हा n माहिती आहे का? नाही. k ची किंमत 4. m माहिती किती? 6.5. सांगा पटापट. n किती राहणार? 4 पंचे 20. 2 हातच्याला आले? 2 आले ना? हा. 6 चौक 24 आणि 2 किती झाले? 26. आहे का 26? आणि पॉइंट एक सरकून द्या. 4 पंचे 20, 2 आले, 6 चौक 24 आणि 2 26. यांची किंमत किती आली मग? 26. किती आली? 26. इथे ठेवा 26. ठेवा 26. लगेच दुसरा प्रश्न. काय? m माहिती आहे का? नाही माहित. n माहिती आहे का? 28. k माहिती आहे काय? 4. सांगा मग काय? n डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? m. n इज इक्वल टू काय? km. हा n ची किंमत किती? 28. बरोबर आहे ना? मग n ची किंमत 28च लिहिली मी. m माहित नाही. सांगा n किती आहे? 28. हा k माहिती आहे का? माहिती आहे 4. m किती आहे? m माहित नाही. m माहित 4 इकडे येऊन का होणार आहे रोहन? मल्टिपल इकडे येऊन का होणार? डिवाइड. 4 7 28. 4 7 28. 4 7 28. m ची किंमत किती आली? 7. आहे का पा? m ची किंमत किती? 7. इथे लिहा 7. आता परत m दिलेला आहे 1.25. m किती आहे? 1.2. k माहिती आहे 4. n माहिती आहे का? नाही. काय रिलेशन आहे इकडे पहा? n डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोण आहे? n डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? m आहे. n इज इक्वल टू km. n इज इक्वल टू काय? km. n किती आहे? श्रद्धा माहित नाही. k माहिती आहे 4. m माहिती आहे का? 1.25. n सांगा 4 पंचे 20. किती आले? 2. 4 2 8 आणि 2 10. 4 1 4. किती राहणार? 5. पहा n ची किंमत 5 आहे का बघा? n ची किंमत किती आहे? 5. कळालं? नक्की? खरं का? क्लिअर झाल्या सगळ्या कन्सेप्ट? क्लिअर? बघून घ्या. चेकआउट करा. येस नो? राईट आहे का? राईट आहे तर थंब करायचं. ठीक आहे? स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ठीक आहे? पुढे जाऊया. पुढे जाऊया. बघा कितवा प्रश्न आहे? 5. y is a vary directly as square root of x. y is vary म्हणजे चेंज होणे है ना? डायरेक्टली स्क्वेअर रूट. डायरेक्टली स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटला असं म्हणता ना? हे डायरेक्टचं चिन्ह झालं. स्क्वेअर रूट म्हणजे हे असं. बरोबर आहे? ऑफ काय रे? x. आणि x ची किंमत किती दिली? 16. पुट x इज इक्वल टू किती? 16. किती? आणि y इज इक्वल टू किती? 24. y इज इक्वल टू किती? 24. y ची किंमत ठेवा. किती रे? y किती आहे? 16. y किती? x ची किंमत किती आहे? 16. y ची किंमत किती आहे? 24. मग x y किती आहे? 24. x किती आहे? रूट 16. रूट काय? 16. नक्की का? मग डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं. काय पुट करणार इथं? k रूट 16. k रूट 16. मग रूट 16चं स्क्वेअर रूट सांगा किती राहणार आहे? 4. किती राहणार आहे? 4. मग आता काय लिहिणार? 24 इज इक्वल टू k इंटू 4 आहे ना? 4 इथं आहे. मल्टिपल इकडून का होणार? डिवाइड. 24 डिवाइडेड बाय 4. पहा k ची किंमत आली 6. आहे का पहा? k किती आहे? 6. k ची किंमत किती? 6. कळालं का? येस और नो? क्लिअर? इथं तुम्ही असं लिहू शकता. y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू k. y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू k. मग इथं k रूट x असं लिहायला काही अडचण. कळालं? नक्की का? चला पुढचा प्रश्न. हा द टोटल रेम्युनरेशन पेड लेबर्स. रेम्युनरेशन म्हणजे पगार. हे बा एक कंपनी आहे. हा एक हा कधी? अर्ध झालं? झालं ना?
हा, व्हेरिएशन ऑफ इक्वेशन. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन बनवायचं का? कॉन्स्टंटची व्हॅल्यू आली 6. आणि आता काय करायचंय? व्हेरिएशन. व्हेरिएशन काय? व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं आहे का? तो कितवा प्रश्न आहे? तो पाचवा. बरोबर आहे ना? काय अडचण आहे? के ची किंमत आली 6, बरोबर आहे. आणि आता तुम्हाला जर लिहायचंय y इज इक्वल टू के रूट 6 असं जर लिहायचंय, y इज इक्वल टू काय? के रूट x आहे ना तुमचं. y इज इक्वल टू काय? के रूट x. मग तुम्ही लिहू शकता के ची व्हॅल्यू किती आहे? के ची व्हॅल्यू काढली ना तुम्ही 6 आणि हे रूट x. हे इक्वेशन झालं. असं आहे का? लिहू शकता. झालं? ओके, जाऊ पुढं. हे पहा, समजा हा रोहन आहे. कोण आहे? रोहनची शेती खूप, त्याच्याकडे खूप लोक कामाला आहे. काय? खूप सारे लोक कामाला आहे. इकडे पहा रे, इकडे पहा. हा, टोटल रेम्युनेशन टू द लेबर्स. लेबर येते सगळे काम करणारे, काय? मजदूर. हा, टू हार्वेस्ट सोयाबीन. सोयाबीन लावली शेतात. काय लावले? हे सोयाबीन आहे. काय आहे? हे सोयाबीन आहे. सोयाबीन लावले झाडात शेतात. आता इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ नंबर ऑफ लेबर्स. द रेम्युनरेशन ऑफ 4 लेबर. 4 लोकांना 1000 रुपये द्यावा लागताय. पगार किती द्यावा लागतोय? किती लेबर आहे? 4. तर आता ते म्हणताय की असे 17 लेबर तयार करायचे आपण. किती लावायचे? 2, 3, 4, 5, बापरे, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि किती? 17. किती लेबर झाले? त्यांना म्हणणं आहे की 4 लेबरला पगार किती द्यावा लागतोय? 1000. तर 17 लेबरचा पगार किती? 17 लेबरचा पगार किती? 4 लेबरला किती? 1000. 17ला किती? मग लेट बी द्या. हा, इकडे पहा. हा, लक्ष द्या इकडे. लेट द रेम्युनरेशन ऑफ. इकडे पहा. लेट द रेम्युनरेशन. इकडे लक्ष द्या. रेम्युनरेशन ऑफ लेबर. ऑफ काय? लेबर इज अ एक्स कन्सिडर करा. रेम्युनरेशन ऑफ लेबरला काय कन्सिडर करा? रेम्युनरेशन ऑफ लेबर आर करा. काय कन्सिडर केलं मी? आर म्हणजे लेबर साठी रेम्युनरेशन. आर म्हणजे काय? हा, नंतर नंबर ऑफ लेबरला एन करा. नंबर ऑफ लेबरला काय करणार सांगा? एन कन्सिडर करा. काय? हा, मग आर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला? एन. काय? आर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? एन. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जर चिन्ह काढायचं तर इथं टाकायचं के एन. काय टाकायचं बोला? के एन. मग किती रुपये द्यावं लागतंय? रेम्युनरेशन किती द्यावं लागलंय? 1000. लक्ष द्या, 1000 रुपये रेम्युनरेशन किती द्यावं लागलं? 1000. के माहितीये का? नाही. नंबर ऑफ लेबर किती होते रे? 4. नंबर ऑफ लेबर किती होते? 4. मग हे 4 इकडे गुणिले, इकडून काय झाले? भागिले. 1000 भागिले 4. के ची किंमत आली 4 दोन्ही 8. परत 2 उरले. 4 पंचे 20. 0. म्हणजे एका लेबरची किंमत झाली 250 रुपये. किती? किती? हा, मग के ची किंमत किती आली राजाओ? 250 रुपये. किती आली? 250. के किती आहे? 250. आणि आता किती लेबर आहे आपल्याकडे? 17. किती लेबर आहे? 17 लेबरला किती पैसे लागणार? मग आर इज अ, लक्ष द्या. हा, मग आपल्या जवळ जे आहे नंबर ऑफ लेबर किती आहे? आता आर माहित नाही आपल्याला किती रेम्युनरेशन, पण एन माहिती आहे. किती आहे? 17. मग आर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? एन. बरोबर आहे का? मग आर इज इक्वल टू काय? के एन. मग आर म्हणजे रेम्युनरेशन आणि के म्हणजे किती लेबर आहे? के म्हणजे कॉन्स्टंट किती आले? 250. आणि एन म्हणजे 17 लोक आहे कामाला. किती लोक आहे सांगा? मग किती रेम्युनरेशन द्यावं लागेल? 0. 17 पाचे 85. आजच्याला किती आले? 8. 17 दोन्ही 34. 34 आणि 8 किती झाले रे? 42.
पहा तर 4250 रुपये द्यावं लागेल रेम्युनरेशन. येस ऑर नो? हा, द रेम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स. तुम्ही असं लिहू शकता, द रेम्युनरेशन ऑफ लेबर काय लिहिणार इज 4250 रुपीज. किती? 4250 रुपये. किती रुपये द्यावं लागले कळालं का? हे पहा, एक शेत होतं, त्या शेतात किती लोक कामाला होते? 4 लोकांना किती पैसे दिले? 1000 रोहनने. आता किती लेबर झाले? 17. तर 17 लोकांना किती पगार देईल? मग आपण लेट बी कन्सिडर केलं रेम्युनरेशन म्हणजे आर, नंबर ऑफ लेबर म्हणजे एन, आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. मग आर किती? 1000 आणि के माहितीये का? नाही. एन म्हणजे किती? 4. मग हे 4 इकडे आले, 250 झाले. आणि 250 जर के ची व्हॅल्यू आहे, रेम्युनरेशन माहित नाही, नंबर ऑफ लेबर वाढले 17. आता पैसे पण वाढेल ना. 4 लोकांना 1000 तर 17 लोकांना जास्तच वाढणार. याला असतं म्हणता डायरेक्ट व्हेरिएशन. काय म्हणता याला? कळालं नक्की? यस ऑर नो? लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट संपली? एवढेच होते? अरे वा. हा, तर बाळांनो, हे आपलं प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन हे ऍप्लिकेशन स्टोर आहे. गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. याच्यावर सगळे व्हिडिओ आहे. दुसरी गोष्ट, प्राईड रायडर सर हे यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही भेट द्या. सगळे 8वी 9वी चे लेक्चर मी अपलोड केलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. हा, तर इथून पुढे जेवढे पण लेक्चर येतील ते कंटिन्युअसली राहतील, त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू बघत राहा. धन्यवाद.